नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती आणि गणित भाग 1 मधले हॉट्स प्रश्न बघतो मित्रांनो। ही हॉट्स प्रश्नांची सिरीज आहे। या सिरीज मध्ये आपण काय करतोय की प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण एक एक प्रश्नपत्रिका बघतो आणि म्हणजे बोर्डाची प्रश्नपत्रिका आतापर्यंत बोर्डाच्या पेपरला आलेली जी काही प्रश्नपत्रिका आहे बोर्ड एग्जामला आलेली ती प्रश्नपत्रिका आपण बघतोय आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 मार्काला विचारले गेलेले प्रश्न जे आहे त्यावर आपण चर्चा करतोय। तर आज आपण निवडलेली आहे जुलै 2022 ची प्रश्नपत्रिका। तर जुलै 2022 च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे हॉट्स प्रश्न आले होते, जे 4 मार्कांचे प्रश्न आले होते त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2022 च्या अगोदरच्या 3 प्रश्नपत्रिकांवरती चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। तर जाऊया पुढे मित्रांनो। पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर जाऊयात पुढे मित्रांनो। पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे मित्रांनो। WhatsAppचा ग्रुप जर तुम्ही जॉइन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी WhatsAppच्या ग्रुपची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून WhatsAppचा ग्रुप जॉइन करा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला एक ॲप आहे, ॲपचं नाव सुद्धा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आहे। हा ॲप तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकताय। ओके, त्या ॲपवर तुमच्यासाठी आपण गणिताचा एक कोर्स बनवलेला आहे। त्या कोर्समध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या पेपरला आलेले जे काही प्रश्न आहेत त्यावरती आपण चर्चा केलेली आहे। प्रत्येक प्रकरणावरती आपण चर्चा केली, प्रत्येक प्रकरणावर आपण 3 ते 4 व्हिडिओ बनवलेले आहेत। प्रत्येक प्रकरणामध्ये आतापर्यंत बोर्डाला आलेले काही प्रश्न आणि येत्या काळामध्ये जे विचारले जाऊ शकतात असे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्यावरती आपण चर्चा केले। तुमची सर्वांगीण तयारी होऊ शकते बोर्ड परीक्षा 2025 ची जर तुम्ही तो कोर्स परचेस केला तर। तो फक्त 499 रुपयाचा कोर्स आहे, तो तुम्ही परचेस करू शकता आपल्या ॲपवरती जाऊन। तर जाऊयात पुढे मित्रांनो। बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे आपल्याकडे, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय की हे समीकरण आलेख पद्धतीने सोडवा। म्हणजे x + y = 4 आणि त्याचबरोबर 3x - y = 3x - 2y = 7 हे जे काही समीकरण आहे हे आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायचं आहे। तर 4 मार्काला प्रश्न आला होता आणि खूप सोपा प्रश्न आहे। बघा आपण पहिली गोष्ट लक्षात घ्या, जर मला अशा प्रकारे आलेख पद्धतीने एखादं समीकरण सोडवायला आलं तर सगळ्यात अगोदर काय करायचं तर सारण्या तयार करायच्या असतात। आपल्याला सारण्या तयार करून आपल्याला 3 निर्देशक शोधायचे असतात आणि त्यानंतर मग त्या 3 निर्देशक घेऊन प्रत्येक समीकरणाचे आलेख म्हणजे 2 आलेख येतील, 2 आलेख म्हणजे 2 रेषा येतील आणि त्या 2 रेषांचे छेदनबिंदू म्हणजे आपलं उत्तर। तर बघा पहिली गोष्ट आपण x + y = 4 चा विचार करूयात। x + y = 4 याचा विचार करताना काय करायचं, y ला एकाच बाजूला ठेवायचं, 4 आपल्या जागेवर ठेवायचं, x अधिक हे पलीकडच्या पलीकडे गेला वजा झालं। म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं तर याला आपण y च्या स्वरूपामध्ये लिहून घ्यायचं, म्हणजे कॅल्क्युलेशनला आपल्याला थोडंसं बरं पडेल। ओके, बघा आता इथं काय होईल बघा, एक सारणी तयार करूयात आपण अशा प्रकारे। या सारणीमध्ये इथं x आहे, x नंतर इथं आपल्याकडे y आहे आणि y नंतर आपल्याकडे इथं xy अशा प्रकारे हे शिरोबिंदू आपल्याकडे या ठिकाणी आहेत। ठीक आहे, तर इथे पहिली गोष्ट y चे जे काही शिरोबिंदू आहेत ते आपल्याला मनाने घ्यायचे, x चे जे काही आपल्याला या ठिकाणी किमती आहेत त्या आपण मनाने घ्यायच्यात। आता समजा मी x च्या किमती 1 2 3 अशा घेतल्या मनाने तरी चालू शकतं। समजा मी घेतो 1 घेतो, 2 घेतो, 3 घेतो। आता x च्या किमती घेतल्या तर y च्या काढायच्यात। मग y च्या कशा काढायच्या, हे जे समीकरण आहे y = 4 - x याचा आपल्याला वापर करायचा आहे। मग काय करायचं, x = 1 असताना y ची किंमत किती बघा, जर x = 1 असेल तर आपल्याकडे y = किती असणार आहे बाबा, 4 - x 4 - x 4 - x ची किंमत किती 1 आहे, 4तून 1 गेला 3, म्हणजे x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत किती येते 3 येते। x ची किंमत जर 2 असेल माझ्याकडे तर मला y ची किंमत किती मिळणार बघा, y = काय असतं आपल्याकडे 4 - x हे समीकरण आहे। 4 - x ची किंमत किती बाबा 2 आहे, 4तून 2 गेले किती झाले 2, म्हणजे इथं 2 असणार। जर x 2 तर y पण 2। जर x ची किंमत 3 असेल तर y ची किंमत मला किती मिळणार आहे, y = 4 - x माझ्याकडे असते बरोबर। 4 - x ची किंमत आता 3 आहे, 4तून 3 गेला 1, म्हणजे इथं 1 असणार आहे। म्हणजे मला इथं 3 निर्देशक मिळाले। पहिला बाबा 1 3 असं इथं कंसामध्ये लिहा, त्याच्यानंतर दुसरा एक बिंदू मिळाला ज्याचे निर्देशक 2 आणि 2 आहे आणि तिसरा एक बिंदू आहे ज्याचे निर्देशक 3 आणि 1 आहे। तर अशा प्रकारे मी एक सारणी तयार केली। ओके, याच्यानंतर आता दुसरी एक सारणी तयार करायची। आता दुसरी सारणी, दुसरा जो टेबल आहे तो कोणाचा तयार करायचा बाबा, या समीकरणाचा। हे समीकरण काय बाबा नीट समजून घ्या बाबा। बघा या ठिकाणी 3x - 2y = या ठिकाणी 7। आता याला y च्या स्वरूपात आपल्याला लिहायचं। मग आपण एक काम करू,
3x इथंच ठेवू, 7 अधिक 1 ला वजा आणि 2 वायला पलीकडे घेऊन जाऊ. ओके, कारण परत मग 3x ला पलीकडे गेलं कॅल्क्युलेशनची गडबड. आता वायला एका बाजूला ठेवायचा, 2 गुणिले 1 ला भागिले 3x वजा 7 भागिले 2 बरोबर y. म्हणजे आपल्याकडे y ची किंमत किती आली बाबा, y बरोबर 3x वजा 7 भागिले 2 ही झाली आपल्याकडं y ची किंमत. तर आता आपल्याला ही जी y ची किंमत मिळालेली आहे या ठिकाणी, तर या आधारावरती आपल्याला आपली सारणी पूर्ण करायची. बघा ही जी सारणी आहे, हा जो टेबल आहे तो खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये पहिली x ची किंमत आहे, मग y ची किंमत आहे, त्याच्यानंतर x आणि y अशी आपल्याकडे किंमत आहे. आता या सगळ्या किमती या ठिकाणी घेत असताना बघा आपण पहिल्या समीकरणाचा जर विचार केला तर इथे आपण किमती मनाने घेतल्यात, आपल्या मनाने घेतल्या 1 2 3, पण इथं मनाने घ्यायच्यात, पण 1 2 3 घेतल्यामुळे प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे का, खाली छेदाला 2 आहे. समजा जर मी 1 घेतली या ठिकाणी, समजा मी 2 घेतली किंमत, x ची किंमत 2 घेतली, तर y बरोबर 3 गुणिले 2 वजा 7 भागिले 2, कारण x ची किंमत 3 आहे, 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 2, 3 दुने 6 वजा 7 भागिले 2, 7 7 गेले वजा 1 भागिले 2, किती येईल, पॉईंटमध्ये उत्तर येईल. मग पॉईंटमध्ये नको, शक्यतो उत्तर पूर्ण संख्या असेल तर उत्तम होईल. मग यासाठी आपण काय करू, उत्तर आपलं व्यवस्थित येण्यासाठी आपण काय करायचं की x ची किंमत पहिली जी आहे ती मनाने न घेता ती शोधायची पहिली. आपल्याला पूर्ण संख्या केव्हा मिळेल, जर मी जर x बरोबर जर 1 घेतलं, समजा 2 घेतल्यावर मला पूर्ण संख्या मिळत नाही, समजा x बरोबर मी 0 घेतलं तर मला पूर्ण संख्या मिळते का बाबा, x बरोबर 0 जर घेतलं तर y बरोबर 3 गुणिले 1 वजा 7 भागिले 2, 3 1 3 वजा 7 भागिले 2, 3तून 0 घेतले, 3 गुणिले 0 वजा 7 भागिले 2, 3 0 0 वजा 7 भागिले 2, 0 वजा 7 किती, वजा 7/2. आता वजा 7ला 2ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे x बरोबर 0 घेऊन पण फायदा नाही. मग आता x बरोबर 1 घेऊन चेक करू. x बरोबर जर 1 घेतलं तर आपल्याला y बरोबर काय मिळतं बाबा, 3 गुणिले x ची किंमत किती, 1 वजा 7 भागिले 2. बघा काय होईल बाबा, 3 1 3 वजा 7 भागिले 2, 3 वजा 7 किती बाबा, वजा 4 भागिले 2, 1 के 2 2 4 म्हणजे किती आलं, वजा 2. या ठिकाणी y बरोबर किती, वजा 2 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. म्हणजे x बरोबर आपण 1 घेतल्यानंतर इथं आपल्याला पूर्ण संख्या मिळते. मग x बरोबर 1 घेतली तर y बरोबर मला वजा 2 मिळते. मग आता x बरोबर 1 तर मिळाली, मग 1 नंतर पुढच्या 2 संख्या शोधायची गरज नाही. पुढच्या 2 संख्या कशा मिळतात, खाली इथं 2 आहेत ना, पहिली संख्या 1 मिळाली, मग एकामध्ये हे 2 ऍड केले की 3 घ्या दुसरी संख्या, नंतर 3मध्ये परत हे 2 ऍड केले तर 5 घ्या पुढची संख्या. अशा प्रकारे आपण पुढच्या संख्या शोधू शकतो. ठीक आहे, आता बघा x बरोबर 1 घेतला, तर x बरोबर आपण काय करू, 3 घेऊ. बरोबर 3 घेतलं तर y बरोबर किती येतं, 3 गुणिले x च्या जागेवर किती लिहायचं बाबा, 3 वजा 7 भागिले 2, बरोबर का. आता 3 त्रिक 9, 9 वजा 7, 9तून 7 गेले 2 भागिले 2, किती आले बाबा, 9तून 7 गेले 2 भागिले 2, 2 भागिले 2 1. मी फटाफट कॅल्क्युलेशन करतो कारण जागा पुरणार नाही, बरं का. 3 त्रिक 9, 9तून 7 गेले 2, 2 भागिले 2 केले की 1, x बरोबर 3 तर y बरोबर 1. त्याच्यानंतर जर x बरोबर 5 घेतली तर y बरोबर किती येणार बाबा, 3 गुणिले x च्या जागेवर किती लिहायचं, 5 लिहायचं, 3 गुणिले 5 वजा 7 भागिले 2. आता बघा 3 5 15, 15 वजा 7, 15तून 7 गेले 8, 8 भागिले 2. आता 2 के 2 चौक 8 म्हणजे किती येतं, 4. x बरोबर 5 घेतलं तर y बरोबर 4 येतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं बाबा, हे 3 बिंदू मिळाले. एक मिळाला 1 वजा 2 3 1 आणि 5 4, x चा 5 y चा 4. तर अशा प्रकारे ह्या 2 सारण्या तयार केल्या. आता या 2 सारण्या तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं, या 2 सारण्या आपण तयार केल्या की या 2 सारण्या तयार केल्यानंतर आपल्याला आलेख काढायचा आहे. तर तो आता आलेख कसा काढायचा आपण बघूया. तत्पूर्वी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यावा लागणार आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आता मला हे रफ करावं लागणार, सगळं आलेख काढण्यासाठी मला रफ करावं लागणार. ठीक आहे, आता मी बाकी सगळं रफ करतो. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. म्हणजे आता आपल्याला आलेख काढायचा. मग आलेख काढण्यासाठी मी काय करतो, हा एवढा भाग रफ करतो आणि हा जो टेबल आहे इथे एक आखून घेतो. टेबल हा दुसरा जो आपला टेबल आहे ना, x आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा y आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे x आणि y आहे. हा जो टेबल आहे तो इथं आखून घेतो म्हणजे आपल्याला अंक राहतील. 1 3 5 होतं, वजा 2 1 आणि 4 होतं, 1 वजा 2 3 1 आणि 5 4. आता आपण आलेख काढू. आता हे पण सगळं रफ करून टाकू आपण. ठीक आहे, आता हे सगळं पुसून आपण आपला आलेख काढायला घेऊया. तर आलेख काढणं खूप सोपं असतं, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे आलेख कसा काढायचा. बघा
या ठिकाणी आपल्याकडे हा उभा जो असतो तो काय असतो, वाय अक्ष असतो. ओके, आडवा जो आहे तो आपल्याकडे एक्स अक्ष असतो. आता याच्यावरती काही बिंदू घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5 6. चला 1 2 3 4 5 6 इथं घ्या. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 आणि 6. त्याच्यानंतर इथं काय बाबा, -1 -2 -3 -4. ठीक आहे, इथं पण -1 -2. ठीक आहे, इथं -1 -2 नीट काढू. -1 -2 -3 -4. ठीक आहे, हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष. आता इथं आपण आलेख काढू. पहिला आलेख कोणाचा काढू, याचा काढू. चला, याचे काय बाबा निर्देशक 1 आणि 3. एक्सचा 1 वायचा 3. कुठे, इथं लिहा 1 आणि 3. त्याच्यानंतर काय 2 आणि 2, 2 आणि 2. एक्सचा 2 आणि वायचा 2, 2 आणि 2 साधारणतः इथं येईल. आणि त्याच्यानंतर काय बाबा 3 आणि 1. इथं लिहा 2 2. एक्सचा 3 आणि 1. इथं लिहिला 3 आणि 1, 3 आणि 1. ठीक आहे, तिघांमधून जाणारा एक आपला या ठिकाणी आपण अशा प्रकारे एक आलेख काढू. 3 बिंदूंमधून जाणारा हा आलेख. हा कोणाचा आलेख झाला, x + y = 4चा. मग इथं लिहा x + y = 4चा आलेख. आता दुसरा आलेख आपण कोणाचा काढू, याचा, हा आलेख काढू. हा कोणाचा आलेख आहे, 3x - 2y = 7चा. काय बाबा 1 - 2. एक्सचा 1 वायचा -2. म्हणजे 1 - 2 इथे बाबा 1 आणि -2. ठीक आहे, 1 - 2. आणि दुसरा काय आहे बाबा 3 1. एक्सचा 3 वायचा 1 इथंच आला. त्याच्यानंतर काय बाबा 5 आणि 4. एक्सचा 5 आहे आणि वायचा 4 साधारणतः इथं आहे. इथं असेल 5 आणि 4. ठीक आहे, 5 आणि 4. आता या तिघांमधून जाणारी एक रेषा अशा प्रकारे आपण या ठिकाणी काढून घेऊयात. म्हणजे हा झाला आपला दुसरा आलेख. हा आलेख कोणाचा झाला, 3x - 2y = 7चा. 3x - 2y 3x - 2y = 7चा हा आलेख झाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे 2 आलेख काढले. मग आता आपलं उत्तर काय द्यायचं माहिती आहे का, या दोघांचा जो छेदनबिंदू आहे, दोघांचा छेदनबिंदू हा, त्याचे निर्देशक काय बाबा, एक्सचा 3 वायचा 1. म्हणजे एक्स वाय बरोबर एक्सचा निर्देशक काय 3 आहे आणि वायचा निर्देशक काय 1 आहे. म्हणजे 3 आणि 1 हे आपलं उत्तर आलं. तर अशा प्रकारे आपण हा आलेख काढू शकतो. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की हा आलेख जो आहे तो कशा प्रकारे काढायचा. तर इथं तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. 4 पैकी 4 मार्क इथं आपल्याला मिळाले पाहिजेत. सोपा प्रश्न आहे आलेख काढणं. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात यानंतरचा. पुढचा प्रश्न पण खूप सोपा आहे मित्रांनो. बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा. अरे बापरे, खतरनाक विषय. हा प्रश्न बघा, याच्यात काय की याच्यामध्ये दिलंय एक आगगाडी एक समान वेगाने 240 किलोमीटर अंतर जाते. आगगाडी किती अंतर कापते, 240 किलोमीटर. परंतु तिचा ताशी वेग, आता आगगाडी समजा 240 किलोमीटर म्हणजे ए पासून बी पर्यंत आगगाडी जाते तुमची. ही जुगजुग गाडी जी आहे तुमची ती अशा प्रकारे ए पासून बी पर्यंत जाते. आणि हे जे अंतर येते किती बाबा 240 किलोमीटर आहे. अशा प्रकारे ती जाते. आता हिचा जो वेग आहे या आगगाडीचा वेग किती आहे बाबा, बघा इथं काय सांगितलं, एक आगगाडी एक समान वेगाने. वेग माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती. मग वेग माहिती नाही, मग आपण काय करू, वेग x km/h एवढा समजा वेग आहे. आगगाडीचा वेग काय एवढा आहे. ठीक आहे, आता पुढे काय होतंय, परंतु बघा एक आगगाडी एक समान वेगाने 240 किलोमीटर अंतर जाते. म्हणजे एक कॉन्स्टंट स्पीड आहे, त्याने 240 किलोमीटर जाते. बरोबर. पुढे काय सांगितलंय, परंतु तिचा वेग ताशी 12 किलोमीटरने वाढवल्यास. आता समजा हिचा वेग आपण वाढवला असा, या ठिकाणी समजा हिचा वेग जो आहे आपण काय केला, इन्क्रीज केला, वाढवला. किती वाढवला, ताशी 12. म्हणजे जो x km/h होता तो x + 12 km/h आलेला आहे. 12 km/तास आलेला आहे. म्हणजे आगगाडीचा वेग जो x km/तास होता, ती आगगाडी 240 किलोमीटर अंतरावर जाणार आहे, अंतर पार करणार आहे. त्या आगगाडीचा वेग पहिला x km/तास होता. नंतर तो वाढवला आणि वाढवून काय केला, 12 किलोमीटरने वाढवलाय. म्हणजे तो x + 12 झाला. बरोबर. तो वाढवल्यानंतर काय झालं, तिला तेवढेच अंतर म्हणजे 240 किलोमीटरचंच अंतर पार पाडायचं आहे. तेवढे अंतर जाण्यासाठी 1 तास कमी लागला. स्पीड वाढला म्हणजे वेळ कमी जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. गाडीचा स्पीड कमी असल्यामुळे वेळ किती लागणार आहे, जास्त लागणार आहे. आणि स्पीड वाढवला की कमी वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की गाडी 1 तास अगोदर पोहोचते. स्पीड 12ने वाढवला तर गाडी 1 तास अगोदर पोहोचते. ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्यायचं एक सूत्र असतं आपल्याकडे, अंतर. बरं का, इथं बघा, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे सूत्र लक्षात घ्या. आणि वेळ बरोबर
अंतर भागिले वेग हे सूत्र, ही सूत्र खूप महत्त्वाचे या ठिकाणी. या सूत्रांचा आपल्याला वापर करायचा आहे इथं. तर पहिली गोष्ट काय म्हणू की आपल्या इथं काय काढायचं, गाडीचा सुरुवातीचा वेग. मग आपण या ठिकाणी लिहू सुरुवातीचा वेग, गाडीचा सुरुवातीचा वेग. गाडीचा सुरुवातीचा जो वेग आहे हा वेग आपण काय करू x किलोमीटर पर आवर. आणि वाढवलेला वेग किंवा नंतरचा वाढलेला नंतरचा वेग, वाढवलेला वेग, वाढलेला वेग, नंतरचा वेग किती बाबा x अधिक 12. x अधिक 12 वाढून झालेला जो काही वेग आहे किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, हा वाढलेला वेग. ठीक आहे, आता हा आपण या सगळ्या गोष्टी लिहिल्या बाबा. सुरुवातीला 1 तास x किलोमीटर प्रति तास हा वेग होता आणि नंतर तो वाढून किती झालेला आहे बाबा x अधिक 12 किलोमीटर प्रति तास हा वेग वाढलेला आहे. आता एकूण अंतर, एकूण जे आपल्याकडे अंतर आहे या ठिकाणी, अंतर आपल्याकडे किती आहे बाबा 240 किलोमीटर. 240 किलोमीटर एवढं अंतर या ठिकाणी आपल्याकडं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, वेळेचा विषय. 1 तास वेळ कमी लागतो, बरोबर. मग आपण वेळेचं सूत्र काय बाबा अंतर भागिले वेग. मग आपण एक काम करू की x किलोमीटर प्रति तास या वेगाने जाण्यास किती वेळ लागणार आहे, बरोबर ना. आता बघा गाडीला x किलोमीटर प्रति तास, x किलोमीटर प्रति तास या वेगाने 240 किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा वेळ किती वेळ लागणार. वेळेचं जे सूत्र आहे ते अंतर भागिले वेग. अंतर किती बाबा 240 आहे आणि भागिले वेग किती आहे बाबा x किलोमीटर पर आवर. एवढे तास लागणार आहे. किती तास लागणार, 240 भागिले x तास लागणार आहे x किलोमीटर या वेगाने. आता दुसरी गोष्ट, गाडीला जर x अधिक 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने जर न्यायची असेल तर मग इथं लिहायचं गाडीला x अधिक 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने किती अंतर, 240 किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा वेळ. अक्षर थोडं खराब होईल पण समजून घ्या. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती 240 आणि भागिले वेग किती आहे बाबा x अधिक 12 तास. ओके झाले. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल, विषय नीट समजून घ्या की गाडीला x किलोमीटर प्रति तास या वेगाने जर गाडी जात असेल तर तिला किती वेळ लागणार आहे पोहोचायला, 240 भागिले x तास. आणि x अधिक 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने जर गाडी जात असेल, गाडी जास्त वेगाने जात असेल तर तिला वेळ किती लागणार आहे, 240 भागिले x अधिक 12 तास एवढा वेळ लागणार आहे. आता हे बाकीचं रफ करतो. आता जी अट आहे, काय अट दिले बाबा या ठिकाणी आपण इथं लिहू, दिलेल्या अटीनुसार, बरोबर. दिलेल्या अटीनुसार या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, इथं काय दिलंय की परंतु तिचा वेग 12 किलोमीटरने वाढवल्यास तेवढे अंतर जाण्यासाठी 1 तास कमी लागतोय. किती लागतोय, 1 तास कमी. म्हणजे हा जो 240 भागिले x तास आहे ना, याच्यापेक्षा हा जो वेळ आहे 240 भागिले x अधिक 12 हा काय बाबा 1 तास कमी आहे. काय बाबा, हा 1 तासाने कमी आहे. मग तर आता आपल्याला काय करायचं, हे सगळं कॅल्क्युलेशन करून एवढं सगळं जे कॅल्क्युलेशन आहे हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा हे नाही, इथं बघा नीट समजून घ्या विषय. 1 तास कमी असं नाही आहे. गाडीला काय होतं या ठिकाणी बघा, गाडीला तेवढे अंतर जाण्यासाठी 1 तास कमी लागतोय. म्हणजे हा जो वेळ आहे तुमचा 240 भागिले x अधिक 12 हा जो आहे ना, याच्यापेक्षा 1 तास कमी आहे, या वेळापेक्षा 1 तास कमी आहे. म्हणजे 240 भागिले x पेक्षा काय बाबा 1 तास कमी आहे. हा जो वेळ आहे तो याच्यापेक्षा 1 तास कमी आहे. म्हणून 240 भागिले x अधिक 12 बरोबर 240 भागिले x वजा 1 तास कमी आहे.
आता हे तिरकस गुणाकार बिनाकार करून एक समीकरण तयार होईल आणि त्याच्यामध्ये जी x ची किंमत येईल ते आपलं उत्तर. बघा आता इथं आपण तिरकस गुणाकार करू, खाली काय नाही म्हणजे 1 असतो. हे 240 भागिले x अधिक 12 आपल्या जागेवर जसेच्या तसे, बरोबर. इथं तिरकस गुणाकार बघा, 1 गुणिले 240 240 आणि वजा x गुणिले 1 x भागिले 1 गुणिले x झालं. ठीक आहे. आता या ठिकाणी इकडं परत आपण तिरकस गुणाकार या ठिकाणी करूया. तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळं कॅल्क्युलेशन. आता इथे पण आपण तिरकस गुणाकार करू. 240 गुणिले x 240. पहिला या दोघांचा करू. x अधिक 12 गुणिले 240 वजा x आणि बरोबर 240 गुणिले x 240x. आता बघा x ने पहिले या कंसाला गुणू. x गुणिले 240 240x आणि x गुणिले वजा x चा वर्ग. आता 12 गुणिले 240 किती बाबा, 12 0 0 12 चौक 48 चे 8 चालले 4 12 2 24 25 26 27 28 किती 2880 आलं. त्याच्यानंतर वजा 12 गुणिले वजा x किती झाले बघा. इथं वाटलंच तर मी आपण सोप्या पद्धतीने जाऊ. पहिला x ने गुणू 240 वजा x ला आणि नंतर अधिक 12 ने गुणू 240 वजा x ला आणि बरोबर आपले 240. काय केलं, x अधिक 12 ने 240 वजा x याला गुणताना पहिले x ने गुणलं 240 वजा x ला, नंतर अधिक 12 ने गुणलं 240 वजा x ला. x गुणिले 240 240x वजा x गुणिले x चा वर्ग अधिक 12 गुणिले 240 2880 मगाशी आपण बघितलं, बरोबर. वजा 12 गुणिले x वजा 12x झाले. अधिक 240 इकडे आले वजा 240 बरोबर 0. बघा 240x आहेत अधिक 240x इथं आले. ठीक आहे, त्याला पलीकडेच ठेवून नंतर बघू काय करायचं ते. पहिलं बघा, हा वजा x वर्ग आपण अगोदर लिहू, बरोबर. आता हे 240 आणि वजा 12 240 मधून जर का आपले 12 गेले किंवा या ठिकाणी एक काम आपण असं करू शकतो बघा. हे 240 आणि हे 240 मला तर वाटतं कट होतील. ठीक आहे, आता हे समजा मी रफ केलं तर हे 240 आणि हे 240 या ठिकाणी कट झाले. ओके, कट झाले. मग बाबा उरले काय आपल्याकडं, जे उरलेत त्यांना आपण लिहून घेऊ. पहिला x वर्ग, नंतर हे वजा 12x आणि हे अधिक 2880 बरोबर 0. आता इथं वजा x आहे, मग सगळ्यांचे चिन्ह बदलू. x वर्ग अधिक 12x वजा 2880 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं आहे आणि हे वर्ग समीकरण सोडवून जे उत्तर येईल, जी x ची किंमत येईल ते आपलं उत्तर आहे. कारण गाडीचा सुरुवातीचा वेग काढायचा आहे आणि सुरुवातीचा वेग x किलोमीटर प्रति तास आहे. आता इथं बघा गुणाकार किती पाहिजे, 2880 गुणाकार पाहिजे आणि वजा बाकी किती पाहिजे बाबा, 12 पाहिजे. बघा आपण काय करू, या ठिकाणी 288 गुणिले 10 केलं तर हे उत्तर येईल. 288च्या निम्मे 144 गुणिले 20 केलं तर हे उत्तर आपल्याकडे या ठिकाणी असं येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या, 144च्या निम्मे 72 किंवा असंही करता येईल. 144 म्हणजे काय असतं, 12 गुणिले 12 असतं गुणिले 20. आता इथं आपल्याला काहीतरी जुगाड करून कॅल्क्युलेशन करून आपल्याला हे अवयव पाडावे लागतील. आता 12चा जर विचार केला, समजा हे 12 आपले असे ठेवले आणि या 12 म्हणजे 4 त्रिक 12 आणि गुणिले बाबा हे 20, या 12चेच अवयव पाडले. आता 12 चौक किती होतात 48 आणि 20 त्रिक किती होतात 60. आता 48 आणि 60 हा पण एक अवयव मिळतोय. 48 गुणिले 60 केलं तर आपल्याकडे किती येतात 2880 उत्तर येतं. तुम्ही गुणाकार करून बघा, हा सुद्धा एक अवयव मिळतो. आपल्याला वजा बाकी 12 पाहिजे, म्हणजे 60 मधून 48 गेल्यावर 12 मिळतात. म्हणजे तुम्ही इथं 60x आणि 48x घेऊ शकता. ठीक आहे, मग आता त्यांना घेऊ आपण आणि इथं लिहू x वर्ग अधिक 60x आणि वजा 48x आपण करू, कारण वजा बाकी होणार आहे म्हणजे दोघांना भिन्न चिन्ह. मोठ्या संख्येला अधिक, लहान संख्येला वजा देऊ. मोठ्या संख्येला अधिक का दिलं, कारण इथं अधिक आहे म्हणून. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर वजा 2880 बरोबर 0. हे समीकरण तुम्ही पूर्ण वर्ग पद्धतीने किंवा सूत्र पद्धतीने पण सोडू शकताय. आता या दोघांमधून आणि या दोघांमधून कॉमन काढा. या दोघांमधून x कॉमन काढला, कंसात x अधिक 60 राहील आणि वजा या दोघांमधून 48 कॉमन काढा, कारण 48 ने 2880 ला भाग लावला तर 60 उत्तर येतं. मग 48 कॉमन काढले तर x अधिक 60 जे या कंसात आहे ते पलीकडे जातं, तेच पलीकडच्या कंसात येणार बरोबर 0. x अधिक 60 दोन वेळा आहे, त्याला एकदाच लिहा. आता बाकी हे रफ करू आपण. x अधिक 60 ला एकदा लिहू वाटलं असतं, चला एका कंसात लिहू x अधिक 60 आणि दुसऱ्या कंसामध्ये लिहू x वजा 48 बरोबर 0. आता दोन उत्तर येतील, x अधिक 60 बरोबर 0
किंवा x वजा 48 बरोबर 0. मग x बरोबर अधिक 60 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 60, किंवा x बरोबर वजा 48 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 48. तर आपण कोण घेणार? वजामध्ये वेग नसतो, तो अधिकमध्ये असतो, म्हणून x बरोबर आपण किती घेणार? 48. x बरोबर 48 किलोमीटर प्रति तास असं लिहायचं. म्हणजे गाडीचा सुरुवातीचा वेग 48 किलोमीटर प्रति तास असणार आहे. थोडं समजून घ्यायला अवघड जरी असलं तरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओला रिपीट बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल डबल व्हिडिओला बघितल्यानंतर. ठीक आहे, आता थोडंसं पुढं जाऊयात. पुढचा प्रश्न आपण बघूयात, शेवटचा यामधला कुठला आहे. तर शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, हा शेवटचा प्रश्न जो आहे ना, तो अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला प्रश्न. बघा, हा प्रश्न काय की अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या p पदांची बेरीज ही q पदांच्या बेरजे इतकी असेल. म्हणजे पहिल्या p पदांची जी बेरीज आहे, नीट समजून घ्या. अंकगणिती श्रेणी आहे आणि पदांची बेरीज आहे. पदांची बेरीज म्हणजे SN सूत्राचा आपण वापर करणार. मग इथं काय दिलंय? पहिल्या p पदांची बेरीज. p पदांची बेरीज म्हणजे SP ही पहिल्या q पदांच्या बेरजे इतकी आहे. q पदांचा बेरीज म्हणजे SQ इतकी आहे. बघा काय दिलंय? पहिल्या p पदांची बेरीज म्हणजे SP ही पहिल्या पहिल्या q पदांच्या बेरजे इतकी आहे. व्या शब्द इथं नसला तरी चालेल बरं का, व्या शब्द नको इथं. पहिल्या p पदांची बेरीज ही पहिल्या q पदांच्या बेरजे इतकी असेल, बरोबर का. p पदांची बेरीज म्हणजे SP ही q पदांच्या बेरजे इतकी आहे, म्हणून SQ. तर आपल्याला काय सिद्ध करायचंय? तर त्यांच्या पहिल्या p अधिक q पदांची बेरीज म्हणजे पहिल्या p अधिक q पदांची बेरीज म्हणजे SP अधिक q ही जी बेरीज आहे ती 0 आहे असं दाखवा. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याकडे SP बरोबर SQ दिलंय आणि तर SP अधिक Q बरोबर 0 दाखवा. तर एकदम सोपं आहे. पहिलं काय करू, आपल्याला सूत्र कुठलं वापरावं लागेल? इथं अंकगणिती श्रेणी प्रकरण आहे, म्हणजे अंकगणिती श्रेणी प्रकरणातलं सूत्र वापरायचं आहे. त्याच्यामध्ये दोन सूत्र आहेत, एक SN आणि एक TN. TN वापरू शकतो का इथं? TN विषयच नाही, SN सूत्र वापरू. मग ते सूत्र लिहून घ्या. SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. सूत्र लिहिलं. आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकू. आपल्याला काय पाहिजे ते आता नीट समजून घेऊ आपण. या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे बाबा? SP पाहिजे. पहिला या ठिकाणी SP काढू. चला SP काढू. SN च्या ऐवजी SP लिहू. यांच्या जागेवर p/2 कंसात 2a अधिक n यांच्या जागेवर p वजा 1 गुणिले d लिहिलं. ठीक आहे, बरोबर p/2 आपल्या जागेवर कंसामध्ये 2a आपल्या जागेवर अधिक या d ने या कंसाला गुणू, d गुणिले p pd वजा d गुणिले 1 d झालं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की SP जो आहे तो किती आलाय तुमच्याकडं? या ठिकाणी p/2 हा जो आहे ती तुमच्या SP ची किंमत आली. त्याचप्रमाणे आता आपण SQ ची किंमत काढू. जसा SP काढला तसा SQ काढू. SQ या ठिकाणी काढू. p/2 च्या ऐवजी n च्या ऐवजी लिहायचं q/2 कंसामध्ये 2a आपल्या जागेवर अधिक p वजा n वजा 1 च्या ऐवजी q वजा 1 लिहू आपण गुणिले d आपल्या जागेवर बरोबर q/2 आपल्या जागेवर जसेच्या तसे आणि कंसामध्ये इथं 2a आपल्या जागेवरती, त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह आपल्या जागेवर बरं का, अधिकचं चिन्ह आपल्या जागेवर आणि q वजा 1 ला d ने गुणा, d गुणिले q qd आणि वजा d 1 d संपला विषय. अशा प्रकारे या ठिकाणी SQ ची जी किंमत आहे ही आपल्याकडे आली. आता SP आणि SQ आलं. आता इथं आपल्याला काय दिलंय बाबा? आपल्याला दिलंय SP बरोबर SQ असं या ठिकाणी आपल्याला दिलंय. काय दिलंय बाबा? SP पहिल्या p पदांची बेरीज बरोबर पहिल्या q पदांची बेरीज. SP बरोबर SQ असं आपल्याला दिलेलं आहे. मग आता याचा आपण या ठिकाणी वापर करूयात. कसा बघा? SP काय बाबा? SP तुमच्याकडे काय बाबा? p/2 कंसात 2a अधिक pd वजा d बरोबर काय SQ काय बाबा? q/2 याला उचलून लिहा 2a अधिक qd वजा d लिहिलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होईल? कोण कट होईल बाबा? हे 2 कट झाले. 2 कट झाल्यानंतर आपण काय करू? या p ने या कंसाला गुणा, q ने या कंसाला गुणा. p ने गुणलं तर काय होईल? 2ap अधिक p गुणिले p p चा वर्ग आणि d वजा p गुणिले d pd बरोबर q गुणिले 2a q अधिक q गुणिले q वर्ग आणि d वजा q गुणिले d qd झालं. आता एक काम करू, आपल्याला उत्तर 0 पाहिजे.
मग सगळ्यांना एका बाजूला घेऊ, या सगळ्यांना एका बाजूला घेऊ. मग त्यासाठी काय होईल, 2AP शेजारी 2AQ अधिक आहे, इकडाला वजा 2AQ घेऊ अधिक हा P वर्ग D, त्याच्या शेजारी काय घेऊ Q वर्ग D अधिक इकडाला वजा Q वर्ग D, त्याच्यानंतर हा वजा PD लिहू आणि त्याच्या शेजारी हा वजा QD इकडाला अधिक QD. ठीक आहे, बरोबर 0. आता इथं कॉमन काढू बघा, या दोघांमधून A कॉमन निघल, या दोघांमध्ये D कॉमन दिसतोय आणि या दोघांमध्ये पण D कॉमन दिसतोय. मग जे काही कॉमन निघते ते आपण या ठिकाणी कॉमन काढू. इथं A कॉमन 2A कॉमन निघाले तर बरं का, 2A कॉमन काढला तर कंसामध्ये काय राहील P वजा Q, 2A बाहेर आले कंसात P वजा Q राहील फक्त. त्याच्यानंतर इथं अधिक D कॉमन काढला, अधिक D कॉमन काढला तर कंसात P वर्ग वजा Q वर्ग उरेल बघा, P वर्ग वजा Q वर्ग. आणि इथं जर वजा D कॉमन काढलं तर कंसामध्ये काय राहील आपल्याकडं P वजा Q, इथं पण P वजा Q राहील बरोबर 0. इथं P वजा Q काय राहतं, कारण बघा P बाहेर आला, D बाहेर आलाय, फक्त राहिला P आणि हा एक मिनटं हा वजा होता इकडं अधिक आला. ठीक आहे, हा वजा असल्यामुळे इकडं आपल्याकडे अधिक येतो आणि ह्या अधिकचं इथं वजा का झालं माहिती आहे का, कारण बघा या ठिकाणी काय झालं, आपला D कॉमन निघाला, D कॉमन काढला, वजा D कॉमन काढला, फक्त राहिला P ला लिहिला आणि ह्या अधिकचं झालं वजा Q. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढे आपण काय करू शकतो बघा, याच्यात जर विचार केला तर इथं P वजा Q आहे, इथं P वजा Q आहे, पण इथं P वर्ग वजा Q वर्ग आहे. आपल्याकडे सूत्र असतं ना A वर्ग वजा B वर्गचं, त्याचा विस्तार आपण करतो A अधिक B A वजा B, तसाच याचा विस्तार करायचा बघा. 2A आपल्या जाग्यावर, P वजा Q आपल्या जाग्यावर अधिक D आणि याचा विस्तार P अधिक Q दुसऱ्या कंसात P वजा Q झालं. आणि हे वजा D आपल्या जाग्यावर जसे या तसे आणि P वजा Q जसाच्या तसा बरोबर 0. आता P वजा Q, P वजा Q, P वजा Q कॉमन निघेल. मग आपण P वजा Q कॉमन काढला तर आपल्याला कंसामध्ये काय राहिला, इथं राहिला 2A अधिक इथं D कंसात P अधिक Q राहिला आणि वजा D राहिला बरोबर 0. P वजा Q गुणिले पलीकडे गेले भागिले, इकडे काय बाबा 2A आपल्या जाग्यावर अधिक D गुणिले P DP किंवा त्याला म्हणा PD अधिक D गुणिले Q QD वजा D आपल्या जाग्यावर आणि बरोबर 0. P वजा Q गुणिले इकडे आले P वजा Q भागिले झाले बरोबर 0 भागिले P वजा Q, उत्तर आलं तुमचं 0 आलं. याला आपण म्हणू नंबर 1. तर अशा प्रकारे इथं आपल्याकडं 2A अधिक PD अधिक QD वजा D बरोबर 0 हे एक समीकरण मिळतं. इथपर्यंतच आपण थांबू शकतो, याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही. मग आता आपल्याला काय पाहिजे, SP अधिक Q बरोबर 0 दाखवायचं. मग आपण SP अधिक Q काढू. मग SP अधिक Q, मग काय सूत्र येईल बाबा, SP अधिक Q या सूत्राप्रमाणे यांच्या जागेवर P अधिक Q लिहिलं. मग यांच्या जागेवर काय लिहायचं, P अधिक Q भागिले 2 कंसात 2A आपल्या जागेवर अधिक N वजा 1, N ची किंमत P अधिक Q आहे, P अधिक Q वजा 1 आणि गुणिले काय बाबा D आहे. मग गुणिले D या ठिकाणी आपण लिहिला. ठीक आहे, आता पुढे काय होईल, P अधिक Q आपल्या जागेवर भागिले 2 कंसात 2A अधिक D ने या कंसाला गुणा, तिघांना गुणा, D गुणिले P PD अधिक D गुणिले Q QD वजा D गुणिले वजा 1 वजा D झाले या ठिकाणी. ठीक आहे, आता एक ऑब्झर्वेशन बघा, P अधिक Q भागिले 2 गुणिले बघा P अधिक Q भागिले 2 गुणिले 2A अधिक PD अधिक QD वजा D, 2A अधिक PD अधिक QD वजा D बरोबर 0 आहे. मग तुम्ही या सगळ्याच्या जागेवर 0 लिहू शकता आणि कंसात लिहू शकता 1 वरून. मग आपल्याकडं SP अधिक Q बरोबर काय आलं, P अधिक Q भागिले 2 गुणिले 0 किती आलं 0, म्हणजे SP अधिक Q बरोबर 0 आलं. तर अशा प्रकारे या प्रश्नाच्या उत्तराकडे आपल्याला जाता येऊ शकतं. ठीक आहे, तर तिसरा प्रश्न सुद्धा आणि शेवटचा प्रश्न आपला झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, बघा आजचे सगळे प्रश्न खूप मोठे होते, त्याच्यामुळे जरा घाईमध्ये झाले, पण महत्त्वाचे होते. आता आपण थांबूयात, पण थांबण्याच्या अगोदर जाता एक इम्पॉर्टंट अपडेट सांगतो तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला गणित आणि गणित भाग 1 आणि गणित भाग 2 जर अवघड जात असेल आणि किंवा सोपा जातोय परंतु आउट ऑफ मार्क मिळवायचे असेल तर मग कसा अभ्यास करायचा, नेमका कुठल्या प्रश्नांचा अभ्यास करू, तर टेन्शन घ्यायचं नाही. बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी, बोर्ड परीक्षा 2025च्या तयारीसाठी आपला एक
ॲप आहे ज्याचं नाव क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, त्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे आपण. त्या कोर्समध्ये आपण काय केलं आहे, गणिताच्या प्रत्येक प्रकरणावरती 3 ते 4 व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावर चर्चा केली आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात त्यावरती पण चर्चा केली. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे. तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता फक्त 499 रुपयाला. तर आत्ताच आपल्या ॲपवरती जा आणि हा कोर्स परचेस करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.